सारंगखेडा यात्रा उत्सव आणि चेतक महोत्सवाला ग्लोबल करण्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा स्पष्ट संदेश राज्याचे पणन मंत्री व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावळ यांनी आज दिला। दत्त जयंतीनिमित्त सुरू झालेल्या यात्रा उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते सारंगखेड्यात बोलत होते। 400हून अधिक वर्षांची परंपरा जपणारा हा उत्सव तापी नदीच्या तीरावर पिढ्यानपिढ्या डौलाने उभा आहे। धार्मिक भावनेसोबतच जगप्रसिद्ध अश्वमेळा आणि पशुमेळ्यामुळे या महोत्सवाला विशेष ओळख लाभली आहे। दररोज तब्बल 75,000 भाविक आणि पर्यटक येथे हजेरी लावतात। शेकडो वर्षांपूर्वी दक्षिण भारत, अफगाणिस्तानपर्यंत लोक येथे घोडा खरेदी करण्यासाठी येत असत। आणि आजही जपान, अरबस्थान, जगभरातील अश्वप्रेमी सारंगखेड्याची वाट धरतात। लोकजीवनाशी घट्ट जोडलेल्या या यात्रेमुळे हजारो कुटुंबांची उपजीविका चालते। मसाले, खाद्यपदार्थ, शेती, अवजारे, पारंपरिक वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी हा महोत्सव वार्षिक आर्थिक संधी ठरतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटन मंत्री असताना या उत्सवाला जागतिक स्तरावर नेण्याचे प्रयत्न केले होते। त्यालाच आता गती देण्याचे आश्वासन मंत्री रावळ यांनी दिले। चेतक महोत्सव समितीचे जयपाल सिंह रावळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा महोत्सव भारतीयांसह परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करीत असल्याचे ते म्हणाले। विशेष म्हणजे प्रसिद्ध उद्योजक अनंत अंबानी यांनाही या महोत्सवाला येण्याची इच्छा असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली। उद्घाटनानंतर मंत्री रावळ व मान्यवरांनी अश्वदालनाची पाहणी करून महोत्सवातील तयारीचे कौतुक केले। दारूबंदीसाठी धुळ्यातील महिलांची हिवाळी अधिवेशनात सेवाग्राम ते नागपूर पदयात्रा। वीरांगणा झलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्था धुळे संचलित महाराष्ट्राच्या दारूबंदी महिला मोर्चाच्या वतीने धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी जाहीर करावी या मागणीसाठी 6 डिसेंबर ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान सेवाग्राम आश्रम ते नागपूर यशवंत स्टेडियम पर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे। संस्थेचे अध्यक्ष गीतांजली कोळी यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली। या पदयात्रेत 10 महिला सहभागी होणार असून त्यांच्याद्वारे या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा त्यांचा मनसुबा आहे। धुळे जिल्ह्यात दारूबंदी करावी, त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर सरकारप्रणित दारू बंद करावी, अवैध दारूसहित सर्व प्रकारच्या दारूवर महाराष्ट्रात बंदी आणावी आणि दारूमुळे मरण पावलेल्यांच्या विधवांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशा मागण्या गीतांजली कोळी आणि त्यांच्या सहकारी महिला सरकारला करणार आहेत। नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात वेळी पदयात्रेने तेथे पोहोचणार आहेत। उषाबाई धावळे, मीराबाई बागुल, मंगलाबाई भील, माधुरीताई जलमुलवार, लीलाताई कोळी या अनेक महिलांसह राहुल कोळी, रोहित कोळी, गणेश कोळी आदी गीतांजली कोळी यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेत सहभागी होणार आहेत। ही पदयात्रा सेवाग्राम, वर्धा येथून 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार असून सेवाग्राम, पवनार, कान्हापूर, गोंदापूर, सेलू, केळझर, सुडकी, सेलडोह, सावंगा, आसोला, टाकळघाट, बुटीबोरी, चिंचभवन, घुमगाव फाटा या मार्गाने नागपूरला 8 डिसेंबरला रात्री उशिरा नागपूर यशवंत स्टेडियम येथे पोहोचणार आहे। पदयात्रेचा शेवटचा मुक्काम यशवंत स्टेडियम नागपूर येथे असेल। अधिवेशन काळात या महिला सरकारला निवेदन सादर करून धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी करा या मागणीचे निवेदन करणार आहेत। या पदयात्रेत अनेक दारूबंदीसाठी काम करणाऱ्या संघटना, संस्थांनी पाठिंबा दर्शवला असून पदयात्रेत मोठ्या संख्येने महिलांनी, जनसामान्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन दारूबंदी पदयात्रा आयोजक प्रमुख धुळे येथील गीतांजलीताई कोळी यांनी केले आहे। तसेच पदयात्रेच्या रस्त्यातील पोलीस स्थानकांना सदरची माहिती कळविण्याची विनंती त्यांनी जिल्हाधिकारी धुळे आणि जिल्हा पोलीस प्रमुख धुळे यांना केली आहे। देवपुरातील विद्यानगरी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर आज दत्त जयंती उत्सवाने भक्तिमय झाले आहे। दत्त जयंतीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गेल्या 28 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या पारायणात तब्बल 500 जोडपी सहभागी झाले आहेत। दत्तभक्तीने ओथंबलेल्या या पारायणामुळे मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण अधिकच भारावले आहे। सायंकाळी पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडणार असून भक्तांच्या उपस्थितीत हे आयोजन विशेष आकर्षण ठरणार आहे। तर उद्या 12:30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। मंदिर ट्रस्टचे केंद्रप्रमुख कल्पेश थोरात यांनी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले।
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सेवेकरी विनोद बोरसे, रुपेश चौधरी, मयूर चौधरी, परेश कोळपकर, श्रीकांत भावसार, राजू मराठे, कुणाल कोठावदे, शुभम अमृतकर, स्वप्नील सैंदाणे, एम आर पाटील, शिवदास बोरसे, किशोर बागुल आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। दत्त जयंती निमित्त मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषाने, नामस्मरणाने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उजळून निघत आहे। महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने वारंवार निवेदन, बैठका आणि पाठपुरावा करूनही सकारात्मक भूमिका न घेतल्याचा आरोप राज्यातील शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे। प्राथमिक शिक्षकांवरील टीईटीची सक्ती, पदोन्नती प्रक्रिया ठप्प, वेतन श्रेणीतील असमानता, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद, BLO सह विविध प्रकारची शाळाबाह्य कामे तसेच संच मान्यता आणि कमी पटसंख्या धोरणामुळे शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने नाराजी वाढली आहे। RTE कलम 23 व NCTE अधिसूचना दुरुस्त करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव न पाठवण्याचा आरोपही संघटनांनी केला असून शिक्षकांच्या सेवा, पेन्शन, पदोन्नती, बदली, वेतन व शैक्षणिक दर्जा वाढी संदर्भातील अनेक मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित असल्याने शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे। या सर्व मागण्यांच्या समाधानासाठी शासनाने ठोस निर्णय न घेतल्याने राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 5 डिसेंबर रोजी सामूहिक रजा घेऊन शाळा बंद आंदोलन केले। हे आंदोलन कोणालाही वेठीस धरण्यासाठी नव्हते, तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवावेत या हेतूने करण्यात आल्याचे समन्वय समितीने स्पष्ट केले आहे। या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शासनाने सद्यस्थितीची गंभीर नोंद घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलनांचा इशारा संघटनांनी दिला आहे। धन्यवाद आप्पासाहेब। आपण तळमळीने विद्यार्थ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या भावना प्रकट केला आणि मी तुम्हाला एकच सांगतो, मागे 7 दिवस हिशोब नंतर घेऊ, परंतु अरे एक शासन 1 दिवसाचा पगार कापतो आपल्याला विचारतं का? अजिबात नाही। म्हणून कुठली काळजी घेऊ नका, संघटना आपल्या पाठीशी आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 डिसेंबर 2025 ला शाळा बंद आंदोलन व मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उर्दू शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने हा जो आंदोलन व मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। 1 सप्टेंबर 2027 पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने TETचा आदेश काढला आणि त्याच्यामुळे शिक्षकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि म्हणून आजच्या या आंदोलनातून, मोर्चातून आमची एकच मागणी आहे सर्व संघटनांची की TET ही रद्द झाली पाहिजे आणि TETमुळे आमच्या शिक्षकाला जो जीव गमवावा लागला अशी पाळी पुढे आमच्या शिक्षकांवर येऊ नये। जर हे झालं नाही तर पुढे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू असं आम्ही शासनाला सांगू इच्छितो आजच्या दिवशी।